नमस्कार मंडळी, कथा रेसिपीज मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवून दाखवते माईन लोणचे. त्याकरिता मी 400 ग्रॅम माईन घेतला आहे. तो स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला व त्याच्या अशा प्रकारे मी साली काढत आहे. तर त्या सर्व माईन साली काढून झाल्यानंतर मी त्याचे 1-1 इंचाचे तुकडे केले व बारीक असे काप करून घेतले. तर हे माईन लोणचं बनवण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तो मी सांगते. तर त्याकरिता अर्धी वाटी सोललेला लसूण, अर्धी वाटी मोहरीची डाळ, 2 चमचे मीठ, 1 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद व 1 लिंबू आणि अर्धी वाटी तेल इतकं साहित्य आपल्याला लागेल. तर हे काप करून झाल्यानंतर हे सर्व काप 2 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून काढायचे व चांगल्या सुती कपड्यावरती कोरडे करून घ्यायचे. कोरडे करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं व तासभराकरता ठेवून द्यायचं. एका तासाने त्याला हे असं पाणी सुटतं, तर ते पाणी पूर्णपणे पिळून काढायचं. हे पाणी काढल्यामुळे आपलं लोणचं तुरट होत नाही, लोणचं छान लागतं. परत एकदा हे सर्व काप एका सुती कपड्यावरती कोरडे करून घ्यायचे, पाणी अजिबात राहू द्यायचं नाही. नंतर हा आपण सोललेला लसूण अशा प्रकारे ठेचून घ्यायचा व कढईमध्ये आपण अर्धी वाटी तेल घातलं. ते कडक झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घातला व लसूण खमंग खरपूस असा भाजल्यानंतर गॅस बंद केला. नंतर त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ घातली व चांगलं मिक्स केलं. नंतर मी उरलेलं 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, हळद, हिंग तेही त्याच्यामध्ये घातलं व चांगलं मिक्स केलं. पूर्ण मसाला कढई थंड झाल्यानंतर हे सर्व काप कढईमध्ये घातले व चांगले मिक्स करून परतवून घेतले व एका लिंबूचा रस पिळून गाळून घेतला होता, तोही याच्यामध्ये मिक्स केला. तर हे अशा प्रकारे आपलं माईन मुळ्याचं लोणचं तयार झालं. तर हे मी अशा प्रकारे बरणीमध्ये भरून ठेवत आहे. तुम्हाला जर जास्त लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून तेल कडक गरम करून थंड करून घाला, म्हणजे लोणचं लवकर खराब होणार नाही. तर अशा प्रकारे मी हे माईन मुळ्याचे लोणचे बनवले आहे. कथा रेसिपीजला सबस्क्राईब करा. थँक यू.